ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यन्ते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. 10. ब्रह्मणी पुरुषोत्तम श्री भगवंतांना आधाय समर्पित करून कर्माणी सर्व कर्मे संगम आसक्ती त्यक्त्वा त्याग करून करोती करतो यहा जो लिप्यते प्रभावित होतो न कधीच नाही सहा तो पापेन पापाने पद्मपत्रम कमळाचे पान इव प्रमाणे अंबसा पाण्याने. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. तात्पर्य: या ठिकाणी ब्रह्मणी म्हणजेच कृष्ण भावना होय. भौतिक जगत म्हणजे 3 प्राकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला पारिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते. वेदमंत्र सर्वम हे ब्रह्म मांडुक्य उपनिषद 2. तस्माद एतद ब्रह्म नामरूपमन्नं च जायते. मुंडक उपनिषद 1.2.10 आणि भगवद्गीतेतील 14.3 मम योनिर्महद ब्रह्म विधाने दर्शवितात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्ये जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहेत. ईशोपनिषद मध्ये सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णांशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व ते सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे. त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांशी स्वाभाविकतःच काही कर्तव्य राहत नाही. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरिता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो. ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याचप्रमाणे हे शरीरही पापकर्मांच्या कल्मशांच्या अतीतच राहते. भगवद्गीतेमध्येही भगवंत सांगतात की 3.30 मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य सर्व कर्मे मला श्रीकृष्णांना समर्पित कर. एकंदरीत निष्कर्ष असा आहे की जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिये यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो, परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो.